देता आहेत की काय? जी आर काढलाय, अंमलबजावणी तात्काळ करून किमान आम्हाला आशा आहे की उद्याच्या येत्या मंगळवारी बुधवारी कॅबिनेट आहे, या कॅबिनेटमध्ये आपण तालुक्यात जिल्ह्यात महाराष्ट्रभरातल्या ही प्रक्रिया आता हैदराबाद गॅझेटियरच्या नोंदीच्या संदर्भातली आणि त्या नोंदीच्या माध्यमातून कुणबी प्रमाणपत्र देण्याची प्रोसिजरची उद्या बुधवारी मंगळवारी त्याची अंमलबजावणी करून तालुक्यातले जिल्ह्यातले सगळे अधिकारी हे 24 तास कामाला लावून हैदराबाद गॅझेटियरच्या नोंदीच्या आधारे प्रमाणपत्र द्यायला सुरुवात करा. 17 सप्टेंबरच्या आत ही प्रक्रिया सुरू व्हायला पाहिजे, ही माझी सरकारला विनंती. आणि याच्यात सरकारनं कुठलाही बदल करू नये. तुम्ही जर आता ठरवलंयच तर मनुष्यबळ द्या, ती तिघा जणांची गावागावातली समिती आहे, तिला तातडीनं कामाला लावा आणि सगळ्या हैदराबाद गॅझेटियर मधल्या नोंदी आणि त्या नोंदीच्या आधारावर मराठ्यांना मराठवाड्यातल्या किंवा हैदराबाद स्टेट जिथपर्यंत होतं तिथपर्यंतच्या सगळ्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यायचं काम 17 सप्टेंबरच्या आत सुरू झालं पाहिजे. नसता पुन्हा मला नाविलाजानं मोठा निर्णय घ्यावा लागणार. वेळ आली तर आमच्या गावात आमच्या घरी यायचं, राजकीय नेत्याला आम्हाला बंद करावं लागेल हे मात्र लक्षात ठेवा. तुमच्यावर कुणी दबावाने जी आरच आमका हेव का ह्यालाच का हरडा, तेव कशालाच का हरडा, या असे शब्द नव्हते पाहिजे. जर कुणाचं ऐकून जर आमची हेळसांड झाली तर पुन्हा खूप वाईट दिवस तुमच्या चुकीमुळं आले नाही पाहिजे, याची काळजी सरकारनं घ्या, ही तुम्हाला मी विनंती करतोय. धमकी नाही. काय राव, बघा ना, साधा विषय राव. गरिबांचे लेकरं चटण्या भाकरी घेऊन मुंबईला गेले. गरीब मराठ्यांच्या पोरांनी आणि आम्ही असा एक जी आर काढला की मराठवाड्यातला हैदराबाद गॅझेटियरच्या नोंदी नुसार मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं का? त्या गॅझेटियर मध्ये मराठी त्यांची संख्या दाखवली की इतके मराठी कुणबी दाखवले त्याच्यात. हा, तो जी आर काढला, मराठवाड्यातल्या मराठ्याला कुणबी प्रमाणपत्र द्या. अर्धा महाराष्ट्र पागल झाला. म्हणजे गरिबाच्या पोरांनी आणि आम्ही गरिबांनी मिळून एक जी आर काढला, नोंदीनुसार कुणबी प्रमाणपत्र हैदराबादच्या गॅझेटियर नुसार देण्यात यावं म्हणून अर्धा महाराष्ट्र पागल झाला. काही अभ्यासक पागल झाले. म्हणजे किती मजबूत गरिबाच्या लेकरानं तो जी आर काढलाय की सगळेचे सगळे मराठी जायला लागलेत. आणि काही तर आमच्या विरोधातले इतके पागल झालेत त्या जी आर आणि त्याच्यातले शब्द बघून, काढलेला जी आरचे आणि शब्द बघून झोपाच आहे ना त्यांना. मग इतका मजबूतीनं जर गरिबांच्या पोरांनी जी आर काढलाय, मराठवाडा 100% आरक्षणात जाणार. मराठ्यांनी टेन्शन घ्यायची गरज नाही. खूप लय आनंद होतोय मनात. पण मराठ्यांना एक बाबा विनंतीपूर्वक माझा थोडा सल्ला आहे. जुनी मन आहे, विजय पचवता आला पाहिजे आणि पराजय सुद्धा पचवता आला पाहिजे. थोडं धीराने घ्या. मस आता उकळ्या फोटा द्यात. मस आनंद झालाय, पण एकदा आपले सगळे हैदराबादच्या गॅझेटियरच्या नुसार आणि पश्चिम महाराष्ट्रातले 17 संस्थांच्या गॅझेटियरच्या माध्यमातून एकदा मध्ये जाऊ द्या. आणखीन मोठा आनंद व्यक्त करू. सध्या लोक काही बिथरलेवून झालेत, त्यामुळं मराठ्यांच्या महाराष्ट्रातल्या लोकांनी थोडं संयमानं घ्या. एवढाच माझा तुम्हाला विनंतीपूर्वक सल्ला आहे की थोडस संयमानं सगळेजण घ्या. आणि
गॅजेटियरची तातडीनं लगेच अंमलबजावणी करून नोंदी जर नाही केल्या तर येत्या दसरा मेळाव्यात आम्हाला आमची भूमिका जाहीर करावी लागणार आहे सरकारच्या विरोधात. कारण आता मुख्यमंत्र्यांनी पण सांगितलंय, फडणवीस साहेबांनी सांगितलं, उपमुख्यमंत्री आमचे शिंदे साहेबांना सांगितलं, अजितदादांनी सांगितलं आणि विखे साहेबांनी सांगितलं. आम्ही हैदराबाद गॅजेटियर लागू केलं. मग आमचं म्हणणं आहे आता शेवट 17 सप्टेंबरच्या आत मराठवाडा मुक्ती संग्राम दिन, त्याच्या आत ही प्रोसिजर सुरू झाली पाहिजे. आणि नोंदीनुसार प्रत्येक गावातल्या तालुक्यातल्या मराठ्यांना, आता नोंद नसलेल्या मराठ्याला हैदराबाद गॅजेटियरच्या नोंदीच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र देण्याची सुरुवात करा. कारण छोटा मोठा का होईना, वेळ कमी असल्यामुळे दसरा मेळावा श्री क्षेत्र नारायणगड इथं होणार आहे. पण छोटा मोठा ज्यांना शक्य असेल ते या, नसल कामानिमित्त तर हरकत नाही, कारण वेळ कमी आहे तयारीला, त्याच्यामुळे छोटा मोठा होईल. जर याची अंमलबजावणी आता सुरू झाली नाही विखे साहेब असतील, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब असतील आणि फडणवीस साहेब असतील, आता मराठ्यांचा अपमान करणार नाहीत आणि हैदराबादच्या गॅजेटियरच्या नोंदीच्या आधारे मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देतील, ही 100% मला खात्री आहे. आणि ते खरं ठरणार. मराठे 100% जिंकलेले. मराठ्यांनो, घराघरातले लेकरं मोठे होणार आहेत. आपण लय मोठी लढाई मुंबईतून जिंकून आलेले, तुम्हाला लय त्रास झाला त्याची जाणीव आहे मला. कुठं झोपलात, रेल्वेवर झोपलात, फुटपाथवर झोपलात, जिथं जागा मिळेल तिथं झाडाखाली झोपलात, चिखलात झोपलात, चटणी भाकरी खाल्ली. मुंबईने सोयडे बाजारावर ना तुम्ही. म्हणूनच राजा आपला विजय झाला. आणि हा विजय खूप जणाला पचतच नाहीये. काय करणार आता आपण? गरीबाच्या लेकरांनी विजय मिळवला, गॅजेटियर दिलं. याच्यातलेच काही लोकांच्या अगोदर मत होते गॅजेट देत होते, तर जरांगे पाटलांनी घेतलं नाही. हेच काही जण याच्यातले आता घेतलं, आता अमुकच झालं आणि तमुकच झालं. जस का हे घटना समितीत होते, इतके ज्ञानी आहेत. बघू ना आम्ही आमच्या गरीब, बघू आम्ही आमचं काय करायचं. ती गरीब मराठ्यांना आपण आपलं बघू काय करायचं. आपल्या लेकराला कसं मिळवून द्यायचं, काय करायचं आपण आपलं बघू. सरकारने सांगितलंय हैदराबाद गॅजेटियर लागू केलं, त्याच्यात काही बदलायचं असलं ते जी आर मध्ये सरकारने बदलायचं. आम्हाला प्रमाणपत्र पाहिजे व्हॅलिडिटी सहित. बाकीचे नाटकं बंद. त्याच्यात काही शब्द चुकला, अमुक झालं, सरकारने बदलायचं. बाकीचं डोकं आमच्या संघ लावायचं नाही. तुम्ही आम्हाला व्यासपीठावर सांगितलं आम्ही हैदराबाद गॅजेटियरचा जी आर काढतोय, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आम्ही हैदराबाद गॅजेटियर लागू केलं, आता आम्हाला पाहिजे त्या नोंदीच्या आधारावर प्रमाणपत्र. नोंद नसलेल्या मराठ्यांना हैदराबादच्या गॅजेटियरच्या नोंदीच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र देण्याचं सुरुवात करा. बाकीचं काय माहित नाही. ते शब्द बदला, काय करायचं करा. आम्हाला प्रत्येक मराठ्याला, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातला या टप्प्यात आरक्षण 100% पाहिजे. आणि आम्हाला विश्वास आहे सरकार करणार, त्याच्यात काय दुमत नाही. मराठ्यांनो, पुन्हा एकदा सांगतो, लय मोठी लढाई जिंकलो आपण. खूप वर्षाची आपल्या गोरगरिबाला प्रत्यक्ष होती, लय मोठी लढाई जिंकलो. मराठ्याच्या लक्षात येत असेल ना, या तारफडमार फडवून कसं चाललंय कापऱ्या कोपऱ्यात, इकडं तिकडं, तज्ञ घेऊन पळ, वकील घेऊन पळ, आमका घेऊन पळ, तमका घेऊन पळ. शेवटचं 1 मिनिटात सांगतो, मुख्यमंत्री साहेबांनी, 2 उपमुख्यमंत्री साहेबांनी उपसमिती करत काम आहे मराठ्याचं म्हणून विखे साहेबांना सांगतो, जी आर नुसार नोंदी, जी आर नुसार ज्या नोंदी आहेत हैदराबाद गॅजेटमध्ये त्याचे प्रमाणपत्र द्यायला सुरू करा. जर का थोडं इकडं तिकडं केलं ना रे बाबा, कोणाचं ऐकून, एवढ्या फेवल्याचं कोणाचं ऐकून, जी आर मध्ये जर आमच्या काही शब्दात हेराफेरी जर काही केल्या, जर का काही झालं ते लक्षात ठेवा. 1994चा जी आर आम्ही सुद्धा चॅलेंज करणार आहे, तर मान्य न्यायालयाला तो सुद्धा रद्द करावा लागणार. तुम्ही जर आमच्यामुळे उठणार असला तर आम्ही सुद्धा तुमच्यामुळे आता उठणार. एवढंच मला क्लिअर कट सांगायचं होतं.
आमच्या लेकराचं कल्याण त्या GR मधून होणार आहे. आत्ताच्या मुंबईतला आम्ही काढलेल्या हैदराबाद गॅजेट आमचं GR विषयी जर कोणी जळत असलं तर मग तुम्ही आमच्या लेकराविषयी जळणार असली मग आमचा बी नाविलाजी. 1994ला आमचं 16% आरक्षण मराठ्यांचं तुम्हाला दिलं ते GR रद्द करून आमचं आरक्षण आम्हाला 16%. मग आता जशाल तसंच उत्तर मिळणार इथून पुढे. आता तुम्ही लय तैट वागायला लागले आता आम्ही पण तैट वागणार आहेत. खूप संयमाच्या भूमिका घेतल्या आतापर्यंत आम्ही. आता बस. आणि 50%च्या वर गेलेल्या 2% सुद्धा रद्द करा. तुम्ही आमच्या मागे लागले आता आम्ही तुमच्या मागे लागणार. 17 सप्टेंबरच्या सरकारनं हैदराबाद गॅजेटच्या नोंदीच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही सुरू करावी. तालुक्यातल्या जिल्ह्यातल्या सगळ्या अधिकाऱ्यांना ऍक्टिव्ह करून अधिकाऱ्यांना सांगावं गॅजेटच्या नोंदीनुसार गावागावातल्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं. कारण मराठवाड्यातला मराठा हा कुणबी आहे त्यामुळं त्याला देण्यात यावं. आणि कुणबीला का द्यायचं तर कुणबीचा व्यवसाय शेती आहे असं गॅजेटियर सांगतंय. अनेक कलमा सांगतात. त्या पद्धतीनं मराठ्यांचा व्यवसाय शेती आहे. सगळ्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं. बाकीचं काही सांगत नाही. नंतर मग थोडं आम्हाला काही इकडे तिकडे वाटलं मग सांगतो सरकारला सुद्धा. मुख्यमंत्र्यांनी पुनरुच्चार केलेला आहे की ज्यांच्या नोंदी आहेत त्यांनाच मिळणार आहे, मराठ्यांना सरसकट मिळणार नाही. पण शब्द सांगतो मुख्यमंत्र्यांचा, आरक्षणापासून मराठा समाज वंचित राहणार नाही. ओबीसीच्या ताटातील काढून घेऊन सरसकट प्रमाणपत्र मराठ्यांना देणार नाही आणि काहीही झालं तरी ओबीसीचं नुकसान होऊ देणार नाही. हे शब्द आहे मुख्यमंत्री. बरोबर आहे. मग त्यांचं काय चुकी. ओबीसीचं नुकसान होऊ देणार नाही तर ओबीसी आम्ही येत नाही. ओबीसीचं ते नुकसान होऊन देणार नाही आणि विनोदाचा भाग नाही. तर मराठवाड्यातला दिल्यामुळं सरसकट होणारच नाही ना. आताच मराठवाड्यातलं दिलंय आधी त्याच्यामुळे सरसकट आता होणारच नाही. आणि ओबीसीला धक्का का लागणार नाही म्हणतायत ते की नोंदीनुसार देणार. हैदराबाद गॅजेट मध्ये नोंदी आहेत. मराठवाड्यातला मराठा कुणबी गावागावानुसार जिल्ह्यानुसार तालुक्यानुसार त्याचे डाटा आहे त्यानुसार कुणबी प्रमाणपत्र दिले जाणार आहेत. मराठवाडा 100% आरक्षणात जाणार. ओबीसी एकवटले आहेत. मुंबईसह राज्यात आज महत्वाच्या बैठका आहेत. लक्ष्मण हाकेंकडनं राज्यव्यापी ओबीसी संघर्ष यात्रेची तयारी सुरू झालेली आहे. तुम्हाला तुमच्याबाबत जो जिया निघाला त्याच्या विरोधात हे सगळं सुरू. इतकी जी तरफड चालली तुम्ही सांगितलेलं आताप्रमाणे. म्हणून मराठा समाजात सांगतो मी इतकं हुशार व्हा मराठ्यांनी. आपले काही जण नेत्याचे गोणी भरलेले बुट ताटणारे लोक आपल्या विरोधात बोलतायत म्हणून ध्यान नका देऊ. आजूबाजूनं कसं वातावरण ढवळलंय. योजार नाही पाहिजे. योजार कशाला काढला. मराठी सगळे आरक्षणात चालले आता. याचा अर्थ मराठ्यांनी समजून घ्यायचा. अभ्यासकाला बोलायची गरज नाही, तज्ञाला बोलायची गरज नाही. यांच्यानंच कळून येतोय. इतका पक्का जे आहे हो. आणि गरीबाच्या पोरांनी काढाय हो. मुंबईला गेलेल्या गरीबाच्या पोरांनी काढाय आणि मी काढाय. आम्ही गरीबांनी मिळून काढायचो. अर्धा महाराष्ट्र बेजार आहे भाऊ. पाटील प्राध्यापक हाके सर असं म्हणतात की ओबीसीची गावाड्यातले पोरं आता हातात बंदूक घेणार आहे. मला कुणबीतून आरक्षण पाहिजे. 50%च्या आत पाहिजे आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्याला पाहिजे. ज्या त्या वेळेस ज्या ती भूमिका बघू. प्रश्न तो आहे की आता गावाड्यातली ओबीसीची पोरं असं प्राध्यापक लक्ष्मण हाके सर म्हणतात. मला 50%च्या आत आरक्षण पाहिजे आणि मी सगळ्या मराठ्यांना घेणार आहे. महाराष्ट्रातल्या वेळ आल्यावर जशा तसं बघू. त्याच हाकेचं म्हणणं आहे की तुमच्या व्यासपीठावर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले कोणीच दिसत नाही. सर्व धर्म समभाव आमच्या सभेत बघा आम्ही सगळ्यांचे होत असतो. मी त्याच्यावर बोलत नाही. ते कोणी मला माहित नाही. मी त्याला गिनीत नाही. तू तेवढ्यात मराठ्यांनाही सांगतो असल्याला गिनायचं बंद करायला. हे काय यांना काहीतरी करून दूषित वातावरण करायचं. जरा मराठ्याचे नेते मराठ्याचे लोक थोडं समजून घ्या. मी जे पाऊल उचले ते तुमच्या समाजाच्या मराठ्यांच्या हिताचं उचलणार आहे. त्याच्यामुळे सांगितलं ना तसं थोडे दिवस काढा. तुम्ही लोकांच्या म्हणण्यावरती 70 वर्ष काढले. थोडे दिवस माझ्या म्हणण्यावर काढा म्हणतो मी. म्हणत नाही महाच ऐका पण थोडे दिवस माझ्या म्हणण्यावर ऐका म्हणजे समाजाच्या लेकराचं कल्याण होत जाईल.
यांना काहीच हाती लागाना कुठंच. त्यांच्या जिल्ह्यातले नेते इकडे फोन करून सांगतात आम्ही यांना इकडे गिनीतच नाही, तुमचे नेते उगाच बोलून मोठं करतात त्यांना. जर आपले नेते थोडे शाने व्हा, कोणी काय बोलू नका, माणसं सुद्धा बोलू नका, थोडं संयम धरा. त्यांना काय आहे, कुंकड काही मिळालं नाही, रिस्पॉन्स काय असेल किती करतात, मग करतात आणि मोकळे होते. त्याच्यामुळे आपण थोडस संयमानं घ्या मराठ्यांनी. झालेला आपला हा चॅलेंज कोण आहे सुप्रीम कोर्टात असं दिसतंय आणि त्यामुळं तुमच्याकडून कॅबिनेट सुद्धा दाखल करण्यात आली आहे. काही काही गुळगुळे पळत येतो, घेणं देणं 50 बाऱ्या. नाही, तुमच्यासोबत असणारे आणि माझ्यासोबत सगळा महाराष्ट्र आहे आता. नाही तुमच्यासोबत मला सगळा मी असणार सोबत नसणार. याचा अर्थ असा आहे की चॅलेंज होऊ शकतं ना, मग चॅलेंज काय नाही, आमचं काय होत नाही, चॅलेंज होत नाही, काय नाही. आणि मग मला मी सांगतो, मग मला जर करायला लावलं ना तर मी 94चा GRचा रद्दच करायला लागेल. मग इतक्या विश्वासानंतर चॅलेंज होत नाही, कुठल्या बेसवर सांगतात? नोंदी आहेत आमच्या हैदराबाद गॅजेट, सरकारी दस्तऐवजी. यांचं कोणतं सरकार, त्यांना जे 94ला आमचं स्वतःच 16% आरक्षण दिलं, आमच्या लेकराला आयुष्याचं वाटलं झालं. ती GR कस करायला आणि ते वाटप कस काय केलं, PGR रद्द करायचं, 50%च्या वर गेलं, 2% कस काय दिलं. तुम्हाला कायदा कळतो ना, आम्हाला कळत नाही काय. आणि आम्हाला जर कायद्यातलं GR मधलं कळत नसतं, हे आंदोलन इतक्याला मालत नसतं, मराठीला एक बी नोंद मिळाली नसती, एक बी. आम्हाला अक्कल आहे, ज्याला वाटतं आम्हाला अक्कल नाही ना त्याला म्हणा तो असंच वाढेल हिट चिवडीत. बरं, आता एक आंदोलकांकडे गुन्हे मागे घेण्याबाबत तुम्हाला आश्वासन दिलं आहे. एकूण 826 गुन्हे होते, त्यापैकी 86 गुन्हे आतापर्यंत मागे घेण्यात आले आहेत. आणि शासकीय मालमत्तेचं जे नुकसान झालं, पोलिसांवर जो हल्ला झालाय त्याबाबत काही गुन्हे आहेत, 38 गुन्हे आहेत, ते मागे न घेण्याची शिफारस या समितीनं गृह विभागात केलेली आहे. आम्ही केलेला नाही हल्ला कोणावरती, आमच्यावर झालेला आहे. त्याच्यामुळं सरसकट गुन्हे मागे होणार, यात काही शंका नाही. आणि ते गुन्हे मागे घ्यायला लागले सरकार, मुख्यमंत्री फडणवीस साहेब, शिंदे साहेब हे घ्यायलेत. आम्ही त्यांचं कौतुक करतो. विखे साहेबांनी हे काम हातात घेतलंय, ते मागे घ्यायला लागले. बलिदान गेलेल्या कुटुंबाचा विषय मार्गे काढायला लागलेत, नोकऱ्याचा सुद्धा. आता याच्या बरोबर फक्त एवढंच म्हणणं आहे, उद्या परवा कॅबिनेटमध्ये निर्णय घेऊ, प्रक्रिया सोपी करून गॅजेटच्या नोंदीच्या आधारावरती 17 सप्टेंबरला मुक्ती संग्राम दिन, बरोबर ना. त्याच्या आत मराठवाड्याच्या हातात नोंदीच्या आधारावरती 17 सप्टेंबरला मुक्ती संग्राम दिन, बरोबर ना. त्याच्या आत मराठवाड्याच्या हातात किमान तालुका भरात का होईना, एखाद्या जागेवर का होईना, मराठवाड्यातल्या तालुक्यात एखाद्या ठिकाणी होईना, त्याच्या आत हैदराबाद गॅझेटियरच्या नोंदीच्या आधारावर नोंद नसलेल्या मराठ्यांच्या हातात कुणबी प्रमाणपत्र आनंदाचं पडावं, एवढी विखे साहेबाकडे आणि मुख्यमंत्री साहेबाकडे विनंती आहे. आणि ते त्यांनी करावं. गुन्ह्यांबाबत संतगती जरी असली तरी आंदोलनामध्ये जे मृत झाले होते त्यांच्या कुटुंबियांना मदत देण्यास सुरुवात झालेली आहे. फायनली त्याबाबतचे पैसेही आता त्या लोकांच्या खात्यात वर्ग व्हायला सुरुवात झाली आहे. एक आश्वासन पाळताना दिसतं. हा, नाही, मी सांगितलं ना, ते काम करायला लागलं म्हणलं आम्ही कौतुक केलं आणि करणार, 100% करणार. आम्हाला काही गरज नाही राजकारणाची. फडणवीस साहेबाला ते सांगतो, शिंदे साहेबाला आणि विखे साहेबाला ते सांगतो, काही गरज नाही राजकारणाची आम्हाला. तुम्ही जसे आता हे प्रक्रिया सुरू केल्या, केसेसच्या केल्या, परत बलिदान गेलेल्या कुटुंबाच्या केल्या, तसं शिंदे समितीला पण रोज कामाला रेकॉर्ड शोधायला पाठवा, व्हॅलिडिटी द्यायच्या सांगा. आणि कुणबी प्रमाणपत्र ज्या पहिल्या नोंदी आहेत ते कुणबी प्रमाणपत्र पण द्यायचे सांगा. तुम्ही काम करत राहा. आणि हैदराबादच्या गॅझेटियरनुसार मराठवाड्यातल्या प्रत्येक मराठ्याला कुणबी प्रमाणपत्र मिळालं पाहिजे, याची कारवाई 17 सप्टेंबर पासून त्याच्या आत सुरुवात करा. नसता मला येत्या दसरा मेळाव्यात कठोर निर्णय घ्यावा लागणार आहे. पाटील, सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांचा खेळ झाला तो पुढच्या आठवड्यात सेवा पंधरवडा आहे, त्यात 1000 मराठा आरक्षण प्रमाणपत्र देणे त्यांनी निर्णय घेतला होता की या सेवा पंधरवड्यात आपण देऊ. मात्र त्या निर्णयाला विरोध झाला आणि त्यानंतर हा जो घेतलेला निर्णय आहे तो मागे घेण्यात आलेला. कशामुळे विरोध झाला? केला काही लोकांनी विरोध की सेवा पंधरवड्यात 1000 मराठा आरक्षण प्रमाणपत्र देण्याची गरज काय. कुठल्याही अधिकाऱ्यांनी, जिल्हाधिकारी साहेबांनी दबावले यायचं नाही. सोलापूरचे साहेब असतील, कुणाच्याही दबावाला बळी पडायचं नाही. कारण कायदा
तुमच्या पाठीशी आहेत. मराठी सोलापूर जिल्ह्यातलेच नाही नुसते, पुऱ्या राज्यातले कलेक्टर साहेब तुमच्या पाठीशी आहेत. तुम्ही घेतलेल्या निर्णयावर ठाम राहून तुम्ही वाटप कुणबी प्रमाणपत्र सुरू करा. कारण तुम्ही घरातून तयार करून देत नाही, नोंदी आहेत त्या आधारे देत आहे. त्याच्यामुळे तुम्हाला ही विरोध करायची कोणाची टप्पर नाही. सोलापूरच्या कलेक्टर साहेबांच्या पाठीशी आम्ही सगळे आहेत. सोलापूर जिल्हा पूर्ण मराठा समाज आहे. तुम्ही जो निर्णय घेतला तो कौतुकास्पद आहे. तुम्ही तुमच्या निर्णयावर ठाम राहून कारवाई करा. आम्ही सगळं राज्य तुमच्या पाठीशी आहे. तुमच्या कोण केस वाकडं करता आम्ही बघतो. बरं, धाराशिवमध्ये मोडी उर्दू लिपीच्या चुकीमुळे 50 जणांच्या नोंदी होत्या, फक्त 5 जणांनाच कुणबी प्रमाणपत्र मिळाले. म्हणजे ते डेसिफर ट्रान्सलेट नाही होऊ शकत त्याला तोच एक विषय आणि आहे. अनेक ठिकाणी असं आहे. तुळजापूर तालुक्यातल्या चिंचोली गावामध्ये हा, exactly. 50 नोंदी सापडलेल्या आहेत. हेच झालं. पण उर्दू आणि मोडी लिपीतील भाषांतराच्या चुकीमुळे 50 पैकी केवळ 5 जणांनाच कुणबी प्रमाणपत्र मिळालेलं आहे. मग आता पुन्हा उपसमितीकडे विषय जातोय, शिंदे साहेबांच्या समितीकडे विषय जातोय, न्यायमूर्ती शिंदे समितीच्या. जर आता तुळजापूरमध्ये धाराशिवमध्ये 50 नोंदी कुणबीच्या सापडल्या तर ते प्रमाणपत्र त्यांच्या नोंदीवाल्यासह त्यांच्या सगळ्या नातेवाईकांना मिळणं अपेक्षित आहे. ते धाराशिवच्या जिल्हाधिकारी प्रताप सरनाईक साहेब पालकमंत्री यांनी लक्ष घालून त्या नोंदी तातडीनं प्रमाणपत्र नोंदीच्या आधारे देणं गरजेचं आहे. ते आपण द्यावं. तर 17 सप्टेंबर आधी मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या अशी